मी आज तुम्हाला सोलकढी बनवून दाखवते। कोकम घेतलेत, 1-1.5 तास भिजवून ठेवलेले। कोथिंबीर, ओलं खोबरं घेतलंय, 1 नारळ घेतलंय मी ओलं खोबरं, हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि आलं घेतलंय। आता ना हे वाटप करून घ्यायचं। बारीक वाटून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि पाणी ओतायचे त्याच्यात, खोबऱ्याच्या वरती पाणी ओतायचं थोडं आणि ते वाटून घ्यायचं बारीक असं। बघा आपलं तर वाटून झालंय। दूध काढून घ्यायचं नारळाचं, गाळणी घेतली आणि ते गाळून घ्यायचं थोडं थोडं असं। पूर्ण असे काढून घ्यायचं, परत ते वाटायला घ्यायचं। ते बघ गाळून घेतलंय, परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं। ते पाणी ओतून घ्यायचं आणि मिक्सरला ना परत लावून घ्यायचं। ते बघा ते पण वाटून घेतलंय। आता परत ते गाळून घ्यायचं, दूध काढून घ्यायचं त्याचं। असं आपण 2 वेळा करायचं असं मिक्सर मध्ये घालून। एकदम चोथा झालाय त्याचा बघा खोबऱ्याचा। आणि कोकम घेतले मी, आणि कोल पण घ्यायचं, असं काय नाही। कलर भारी आलाय कोकमाला म्हणून मी कोकम घेतले। कोल पण मिळतो आपल्याला, तो पण वापरायचा याच्यामध्ये। ते ना तर गाळून घ्यायचं असं। मी 1.5 तास भिजत ठेवलेले कोकम, त्याला पूर्ण असं मिक्स करायचं। आणि मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। बघा आपल्या सोलकढीचा कलर कसा चेंज झालाय। आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची। थंड करण्यासाठी ना फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं। वरून कोथिंबीर टाकली। आपली आता थंड सोलकढी तयार आहे बघा।